हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे इकडे नामदेव महाराज इकडून या तिकडून होईल. हॅलो रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा सुख झाले सुख झाले वो साजनी तो विठ्ठल परवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
पोलिसाकडे दंड बसला. हरी वैष्णव तो जया वैष्णव तो जया हरी वैष्णव तो जया वैष्णव तो जया अवघे देवावरी माया अवघे देवावरी माया देवावरी माया देवावरी माया देवावरी माया नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण अनेक प्रमाण धन धन तृण जन धन धन तृण जन तृण जन आ पडता जड भारी पडता जड भारी हरी पडता जड भारी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन धन धन तृण जन तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती होका तयाची भलती होका तयाची भलती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण धन तृण जन धन तृण जन हरिभक्त प्राय वैष्णव तो जया 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 वैष्णव
तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तो जया वैष्णव तू जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण नाही आणिक प्रमाण अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही आणि प्रमाण नाही आणि तन धन तृण जन आ
वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण निघू द्या की कॅमेऱ्यात काय व्हाले लेकर निघाले हा फोटो आहे बरं आता चुळबुळ करू नका जागेवर थांबा संयोजक सुद्धा काही चुळबुळ करू नका आता काय होतं की माझं पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन श्री संताची ये माता चरणावरी चरणावरी करी दंडवत श्री संताची ये माता चरणावरी माता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज
वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. आज या ठिकाणी परिसराचं श्रद्धास्थान असणारे महान संत श्री गुरु केदारी महाराजांच्या समोर पवित्र पुण्यभूमी सारडगाव या पुण्यनगरीमध्ये आजची सेवा आहे. दशमीच्या महान पर्व काळावर सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देवनिवासी विश्ववंद्य भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. संतांचे अंतरंग लक्षण प्रगट करणारा विठ्ठला विठ्ठला परंपरेनं चालत आलेला उत्सव मोठ्या आनंदानं श्रद्धेनं सारडगावकर ग्रामस्थ मंडळी मोठ्या वैभवानं दरवर्षी स्वाभिमान धरून सप्ताह साजरा करतात. याचा धरीन अभिमान. अशा प्रकारे यांचं हे कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि परमार्थाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा, सप्ताहाबद्दल आनंद, केदारी महाराजांच्या बद्दल अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा असणारं हे गाव आहे. महाराजांच्या प्रती श्रद्धा. एखाद्या वर्षी एखाद्या गावला उत्सव साजरा केला जातो काही पर्व काळ वगैरे गाठून, पण दरवर्षी प्रतिवर्षालाही तेवढाच आनंद मोठ्या आनंदाने एखाद्या ठिकाणी उत्सव होतो. काही नैमित्तानं 200 वर्ष झाले, 100 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, असं काही औचित्य साधून उत्सव सोहळा मोठ्या आनंदानं केला जातो. पण सारडगावचा प्रत्येक वर्षीचा सोहळा हा एखाद्या उत्सवासारखाच असतो नाही का. सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव असल्यावर जेवढा आनंद लोक साजरा करतात तेवढा सारडगावला दरवर्षीच असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि संतांनी शास्त्रांनी हे सांगितलेलं आहे की बुवा एवढा पंखी बंद कराय वाजालेत ते. जुना पर्व काळ साधू पुरुषांनी घालून दिलेल्या या परंपरा सांभाळल्या पाहिजे आणि त्या मोठ्या आवडीनं सांभाळलेल्या आहेत या ग्रामस्थांनी. पवित्र असणारा हा परिसर हा आवलिया महात्मा केदारी महाराज ब्रह्मचारी संत आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी आहेत. जन्मते नि प्रसंगे स्त्रिय देह शिवने अंगे अशी यांची मोठी खडतर तपश्चर्या आहे. विठ्ठला विठ्ठला. फार मोठी साधना यांनी केलेली आहे आणि पुन्हा नितांत श्रद्धा त्यांची. त्यांच्या अवताराचे काही प्रयोजन आहेत बरं का, लक्षात ठेवा. केदारी महाराजांच्या जन्माला आले वेगळ्या परिसरामध्ये, वास्तव्य केलं वेगळ्या गावामध्ये आणि कर्मभूमी समाधीभूमी त्यांची वेगळी. तसं पाहिलं तर महाराज आपल्या परिसरातले नाही, ते माळी कुटुंबामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर थोडं घुमाला येते जरा ढाकणी हे करा. जन्माला आलेले आहेत या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या बहीण शेखाबाई. ही शेखाबाईचा विस्तार म्हणजे हे उखळीकर महाराज मंडळी सगळे महाराज ब्रह्मचारी होते आणि अवतारिक पुरुष होते. केदारी महाराज म्हणजे सामान्य नव्हते. संप्रदाय वाढवण्यासाठी देवानेच घेतलेला अवतार म्हणजे केदारी महाराज. त्या काळामध्ये त्या काळात गंगू काका शिरवळकर, मल्लप्पा महाराज वास्कर अशी मोठी मोठी मंडळी होती आणि लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवल्यामुळे थोरल्या बहीण शेखाबाई आणि केदारी अशी 2च मुलं आई वडिलांच्या नंतर बहिणीच्या घरी राहायला गेले. काम करायचं, व्यवसाय करायचा. आता आमची माळी याची आणि शेती लावून बाग आहे तर कर्मप्राप्त व्यवसाय म्हणजे शेतीचा तो करायचा. पण तिथं करत असताना आई वडिलांच्या पश्चात बहिणीचं प्रेम होतं पण तो मेहुणा जरा थोडासा बरोबर नसल्यामुळे एके दिवशी त्यांनी निमित्त केलं. वारकरी जाऊ लागले. कांद्याची पात वगैरे काही शेतातलं माळवं आणून त्यांच्यासमोर खायला दिल्यानंतर थोडंसं त्यांना वाईट वाटलं मेहुण्याला. अरे म्हणजे रोजच वारकरी येतील तर रोजच देशील, पण काही मारहाण काही शब्दाची काही बोलला वगैरे असेल. महाराजांना राग आला आणि त्याच वारकऱ्याची कास धरून महाराज पंढरपूरला आले. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर
परमात्मा पंढरीनाथाच्या गळ्यातली माळ आपोआप निघाली आणि केदारी महाराजांच्या गळ्यात येऊन पडल्यावर तिथं 2 जण धूप आरती करू लागले, गंगू काका आणि मल्लाप्पा महाराज यांनी पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर दोघंही आले आणि केदारी महाराजांना नमस्कार केला. म्हणती हा हरीचा अवतार, मनुष्य रूपे अवतरला साचार, जया लागे श्री ईश्वर गुरु होय निश्चय. ती केदारी महाराजची पोती होती ना पहिली, त्याच्यातली ओवी विठ्ठला विठ्ठला. उकळीची एका बामणाने लिहिलेली होती ती पोती. पूर्वी घरोघर होती, पण त्याचं काही प्रकाशन वगैरे नंतर झालं नाही. पण ते ग्रंथ कुठे आता कुणाच्या घराने नसेल, पाहिजे ते तुमच्या सगळ्याच्या घराने. ते केदारी महाराज जे होते, मग तिथून पुढे प्रवास झाला आणि तिथे एक उकळीचा पवार कुटुंबातला मनुष्य, त्याचं नाव जिवाजी. ते जिवाजी पवार तिथं होते हजर, त्या काळातले निष्ठावंत वारकरी. त्यांनी पाहिल्यावर दर्शन वगैरे घेतलं. पायरीवर बसलेल्या केदारी महाराजाला विचारलं, बाबा तुमचं गाव कोणतं? उगं पोर सवदा, अंगावर चड्डी शर्ट नाही, काही नाही, केस वाढलेले. काय नाव तुझं? माझं नाव केदारी आहे. घरगोत गणगोत काही मायबाप कोणी नाही, आता सगळं पंढरीनाथच म्हणले. बरं मग काय करणार आता इथं? काही नाही, आता परमात्मा जी बुद्धी देतील तसं. येता का आमच्या परिसरात? आम्ही परळी वैद्यनाथकडचे आहेत म्हणले. बरं ठीक आहे चला. आले आणि आल्यानंतर सांगितलं, मी फुकट खाणार नाही, मला काहीतरी काम लावा. फुकट खाल्लं की फेडावं लागते, पंक्तीचं का असं ना. मी कास लावू? खरं सांगितलं, हो विठाला विठाला. पट्टी दिली नाही, विना घेतला नाही, कीर्तन ऐकलं नाही, पारायणला गेलं नाही मामा. संड झोपायचा आणि पंक्तीला याचा. ज्याची पंगत आहे त्याच्या घरी बैल व्हावं लागते पुढल्या सालला. पुढल्या साललाच हो, आता नगदीच आहे. एक जण म्हणला, महाराज आमचा बैल मारायला, म्हणलं तो ते शेजारी आहे. फुकट नाही खाणार, संत आहेत, काहीतरी काम लावा. काय लावलं? काही नाही म्हणले, मग आमची जनावरं सांभाळायचा. त्या काळामध्ये भरपूर पडक राहणं, मग सेवा वगैरे करायची गायची, संध्याकाळी येऊन हाकऱ्याच्या माळावर भजन करायचं. तुकोबरायासारखा अवतार आहे बरं का केदारी महाराजाचा. तुकोबरायाचा देह पडला नाही, केदारी महाराजाचा सुद्धा देह पडला नाही. फक्त तुकोबरायांनी प्रपंच रचना सर्वही भोगून त्या गेली आणि केदारी महाराजांनी प्रपंच रचना मांडलीच नाही. भजन केलं, जसं महाराजांनी भामचंद्र्या भंडाऱ्यावर भजन केलं तसं याने हाकऱ्यावर भजन केलं, भरतरीनाथापाशी भजन केलं, अंधाऱ्याच्या त्या देवापाशी भजन केलं. जाऊन केदारी महाराजांनी एकांतात भजन करायचं आणि काही चमत्कारही केले. थोडेसे मेलेलं माणूस उठवलं, अमुक केलं, तमुक केलं. एक मुंबईचा फकीर आला होता, सोन्याचीच भिक्षा घ्यायचा, दुसरं काही घ्यायचाच नाही म्हणे. काय घ्यायचा? सोनच. त्याला पांडुरंगाचा साक्षात. एकदा देवाकडे गेला ते फकीर, भगवान हे तुझ्या ह्या जगात, हिंदी बोलू का कसं नग फिसकत या. म्हणले तुमच्या जगात एकही माणूस दानशूर नसावा, मला सोन्याची भिक्षा देणारा एकही मनुष्य नसावा. हे शब्द ऐकल्यावर महाराज म्हणले, परळी वैद्यनाथ परिसरात जाय. केदारी महाराजांचा नियम, रोज तीर्थाला स्नान, वैद्यनाथाचं दर्शन, ब्रह्मी मुहूर्तावर पहाटे, आणि मग जाऊन दिवसभर कामं करायची. आणि पर्व काळाला गंगेला स्नानाला जायचे म्हणा. आमुषा वगैरे काही असला, हे खडका वगैरे या परिसरात जाऊन आंघोळ करून यायची पर्व काळाला. आळंदीला वारीला गेलं तर पाणी डोळ्याला लावून घरला यायलेच. कोण माणूस? त्याला म्हणलं, अरे ज्ञानोबरायाच्या वारीला एकादशीला तरी आंघोळ करी जाऊ. जमत नाही म्हणलं. स्नान करायचं, सेवा करायची. आणि ते मुंबईचा फकीर आला इथं, महाराज भजन करीत बसलेले केदारी महाराज. डोक्याला आपलं हे बाराबंदी, अंगात धोतर गुडघ्यापर्यंत. म्हणलं इथं केदारी महाराज कुठं राहतात, कोण आहेत? बाबा सांगितलं, इथं काही केदारी महाराज वगैरे कोणी नाहीत, पण मी केदारी माझंच नाव आहे. म्हणले इथली जनावरं राखतो आणि काय मिळेल ते आपलं खातून इथं दगडाचा टाळ घेऊन भजन करतो. बरं ठीक आहे. ते फकीर म्हणला, इतक्या लांबून बेजार होऊन आलो आणि ह्याच्यासाठी आलो आहे म्हणला, ह्याला वाजवाय टाळ नाही. महाराज काही तुमची सेवा कर. अरे मैं मुंबई का रहने वाला हूँ, बॉम्बे का. हाँ, मेरा ये नाम है, मैं फकीर हूँ, मैं सोने की भिक्षा लेता हूँ.
केदारी महाराज असले, मलाच खाला भाकर नाही तुला सोनं कुठं वाढू म्हणले. तसं नाही म्हणले, मला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. अरे मग मागायलाच कशाला, अख्खा पर्वतच सोन्याचा आहे, काय घ्यायचे ते घे म्हणल्यावर उचलला ते दगड सोन्याचा. गर्वहरण झालं. इथं शिष्य म्हणून राहिला, महाराजांची सेवा केली. महाराजांनी एकीकडे भजन करायचं आणि हा करायच्या माळावर एकीकडे त्यानं आपला त्यानं धर्म सोडला नाही. आपली ती नमाज वगैरे पाडायची. महाराजांच्या संगच राहिला. ते बी उकळीला समाधिस्थ झाला आणि महाराजही तिथंच झाले. वर दर्गा आहे ना आपल्या हाकाऱ्याच्या माळावर, तुमचं भजन माझ्या कानावर पडावं म्हणले. म्हणून अशी साधना. हिंदू धर्म सगळ्यांनी एकत्र केलं. मोठा अवतार. गुप्त राहायचे. जगमित्र नागा महाराजाची समाधी उघडी केली केदारी महाराजांनी. अगोदर समाधी झाकून होती म्हणजे नव्हतीच. परळीला समाधी नव्हतीच, फक्त अभंगात वर्णन आहे. परळी वैजनाथी जगमित्र नागा ध्यानी पांडुरंगा आठवितशी, असं वर्णन महाराज म्हणले. हे त्या काळातल्या लोकांनी एकत्र करून. आता दोन अपवाद आहे. कोणी म्हणतं जगमित्राच्या बाजूला एक ठाकराची समाधी आहे, ठाकूरबाच्या घोड्यानं उघडी केली, असा एक अपवाद आहे. आणि केदारी महाराजांनी बसविली असा एक. आता खरं कोणतं आहे ते मी काही त्यावेळेला नव्हतो, पण दोघेही संतांनी उघडी केली असं आपण ग्राह्य धरू. वादाचा विषय नको. विठ्ठला विठ्ठला. थोडस नवल असं आहे, अंत समयाला शेवटच्या काळाला महाराज खूप तारुण्य अवस्थेमध्ये गेले. केदारी महाराज 50-55 वर्षाचं वय, फार नाही, पण थोडासा महाराजांना समज. जसं तुकोबारायला आता दिसू नये असं प्रसिद्धी झाली. लोक वावा करू लागले की तुकाराम बुवा साधूला राहू वाटत नाही. लोक मानू लागल्यावर, लोक त्रास देऊ लागल्यावर 100 वर्ष जगतील, पण हार घेऊन आल्यावर वाचत नाहीत. मग कोण्या महाराजाला हार नेस नाव जा नका, हे घेऊन जा. काय संताला मान पचत नाही. मज कोणी न देखावे मज कोणी न देखावे ना, मज कोणी न देखावे, 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 मज कोणी नोळ खावे, मज कोणी नोळ खावे, मान देखोनी या दृष्टी पळे देह उपेक्षा पोटीन, मज कोणी नोळ खावे, मज कोणी नोळ खावे, मान देखोनी या दृष्टी पळे देह उपेक्षा पोटीन. हरी कुणी मला पाहू नये, मज कोणी नोळ खावे. बस आता दिसू नये. आणि मग शेवटी सांगितलं, म्हटले आता मला देह सोडायचा आहे. काय करा, बंदस्त खोली माळवत, बाहेरून कुलूप लावून घ्या, मी मध्ये राहतो आणि 7 दिवसाला उघड करा. आता संताचं ऐकावंच लागते. लोक म्हणले ठीक आहे महाराज. बाहेरून कुलूप लावून घेतलं. महाराज मध्ये राहिले. 7 दिवस भजन केलं. रोज हळूहळू आवाज यायचा म्हणून, रोज विणा वाजायचा, रामकृष्ण हरी ऐकू यायचं. 2-3 दिवसाला आवाज कमी 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 होत गेला आणि 7व्या दिवशी चक्क बंद झाला आवाज. बंद झाल्यानंतर दरवाजा उघडला. गळ्यातली तुळशीची माळ, खांद्यावरचं उपरणं काढून ठेवलेलं, विणा काढून ठेवलेला, आणि महाराज गुप्त झाले. म्हणजे देह घेऊन वैकुंठाला गेले तुकोबारायासारखे. संप्रदायात जना ह्याचा आपल्या मुक्ताबाईचा देह पडला नाही, विजत गुप्त झाल्या. मीराबाईचा देह पडला नाही, द्वारिकाधीशाच्या शरीरात प्रवेश केला मीराबाईनं. भीष्माचार्याचा देह पडला नाही, पाणी झाले. आणि कलियुगात तुकोबारायाचा देह पडला नाही, आणि त्याच्यानंतर केदारी महाराजाचा देह पडला नाही. म्हणजे हे साक्षात तुकाराम महाराजच होते, कार्यासाठी आले.
आणि मग हे शेखामाईचा विस्तार, पुण्यवान काका वगैरे ही संत मांदियाळी त्या कुटुंबात जन्माला आली. आजही ती परंपरा सुरू आहे. विठ्ठला विठ्ठला. असे हे दिव्य पुरुष काही निमित्ताने या परिसरात फिरलेले, या मातीला पाय लागलेले, या भूमीला पाय लागलेले त्यांचे, म्हणून या परिसराची अशा सत्पुरुषावर फार श्रद्धा, केदारी महाराजाप्रती भयंकर श्रद्धा. आणि महाराजांचे चमत्कार आजही आहेत. लोक अनुभवतात. भेव भक्ती आहे म्हणून भीतीत, नाही तर सारटगाव भेयासारखं आहे होय नाही म्हणा. केदारी महाराजाच्या पुढे मनुष्यच जात नाही. जगात प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेलात तर 2 मतं सापडतील, पण सारड गावात 2 मतं सापडत नाहीत. 2 मतं म्हणजे सप्त्याबद्दल बरं का, सापडत नाहीत. का? देवभक्ती आहे ना. एखाद्याने काही केलं तर तात्काळ प्रसाद आहे. ते काही आपल्या गावच्या मारवतीवनी आहे होय नाही. म्हणून लोक घाबरतात. आणि महाराज साक्षात आहेत. केदारी महाराज गुप्त झाले म्हणजे आणखी कुठंतरी आहेतच. ते भजन करतात, त्यांची साधना. आणि सारटगावकर मंडळींना महाराजाप्रती श्रद्धा आहे. केदारी महाराजाचा ह्या गावाला, परिसराला आशीर्वाद आहे. काही कमीच नाही म्हणा, काहीच कमी नाही, सगळा आनंद आहे. म्हणून मोठ्या श्रद्धेनं सप्ताह करतात. हे थोडं चरित्र कशासाठी सांगितलं, बऱ्याच जणांना महाराजांचं चरित्र माहीत नाही. मोतीराम महाराजाचं चरित्र माहीत नाही, केदारी महाराजाचं चरित्र माहीत नाही. पण यांच्या उत्सवाने थोडं चरित्र सांगून लोकांना त्याच्याबद्दल काय व्हावी, माहिती व्हावी. म्हणून परिहारात एवढा वेळ घातला. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचा अभंग आहे. श्री गुरु तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला साधूचे अंतरंग लक्षणं सांगितले की संत कोण. या संपूर्ण विश्वाला पडलेला प्रश्न आहे की महात्मा म्हणावं कुणाला, साधूचे लक्षणं काय, कोण साधू. वेदाशास्त्रांनी मनुष्याच्या उद्धारासाठी काही गोष्टीचं मार्गदर्शन केलं. वेदोनारायणांनी अनंत मार्ग सांगितले. काही मार्ग विहंगम सांगितले, काही सूक्ष्म सांगितले आणि काही दुस्तर सांगितले. आता सारटगावला येण्यासाठी अनेक वाटा आहेत. वेदांना अशा अनेक वाटा सांगितल्या, पण संतांनी 2च वाटा जीवनात ग्राह्य धरल्या. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची. जरा ऐकून घ्या जाऊ. अरे आऊत लागली अशी बरं वाटत नाही. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. वेदानं मार्ग दाखवला. बाबा फार भानगडीत पडू नका. कलियुगात उद्धार करून घ्यायचा आहे का, देवाच्या जवळ जायचंय का, चांगलं करून घ्यायचंय का, मग 2 गोष्टी करा. एक भजन करा आणि संतांची संगती धरा. विठ्ठला विठ्ठला. साधू संग शेवयाम, निशिदिनम हरिम भजेत. दुसरं साधनच नाही, संतांची संगत करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. पाठी लागला शे काळ, दात खातो कर करा. पाठी लागला शे काळ, दात खातो करा. पाठी लागला शे काळ, दात खातो कर करा. पाठी लागला एक पटवाजी जा देता देता उठा उठा जागा पाठी भय आले मोठ गोंधळ होत नाही. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत
संतांनी वेदांनी दोनच गोष्टी आहे. एक बाबा संत संग धरा एक, आणि दुसरं हरिभजन करा. उद्धार करून घ्यायचा आहे का, मोक्ष मिळवायचा आहे का, दुसरं साधनच जगात नाही. आहेत साधनं, नाहीत असं नाही, पण आपल्याला जमणारी झेपणारी नाहीत. साधनात पावर आज सुद्धा आहे. जरी महाराज म्हणाले असले अवघ्या वाटा झाल्या क्षीण, वाटा क्षीण झाल्या का चालणार नाहीत म्हणून प्रमाणाचा अर्थ नीट जाणून घ्यायचा बरं का. जरा महाराज मंडळी बकळ येतात आता. हां, अवघ्या वाटा झाल्या क्षीण म्हणजे काय झालं, त्या वाटेनं चालणाऱ्याची संख्या कमी झाली. असंच का, कसं असंच हो. यज्ञाची वाट, यज्ञात पावर आजही आहे, यागात पावर आजही आहे, योगात पावर आजही आहे, पण त्या रस्त्यानं चालणाऱ्याची संख्या कमी झाली का अवघड आहे म्हणून इथं खाला तो भेट नाही. आणि यज्ञात कधी माणसं जाळते. यज्ञात पावर आहे, यागात पावर आहे, सर्व साधनात पावर आहे, फक्त पावर राहिली नाही आपल्यात. का उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. आपल्याला समजत नाही, आपल्याला कळत नाही ते. मग संतांनी सांगितलं हे आहे. आपण हे करत असताना यांच्याजवळ शत्रू सुद्धा आहेत. कोणते? निळोबारायनं सांगितलं यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमाने वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. शत्रू आहे तिथं. मग सोपं साधन एकच आहे, एक संताची संगती धरा आणि दुसरं भगवान परमात्म्याचं भजन करा. बरं महाराज ठीक आहे, तुम्ही सांगता आम्हाला संतांची संगती करा, पण या जगामध्ये प्रश्न हाच अवघड आहे की संत ओळखायचे कसे, कुठं भेटतील, कोण्या बाजारात, माळेगावच्या जत्रेत आहेत का, शिवरात्रीला परळीला भेटतील का, हाकाऱ्याच्या माळावर गाठ कुठं पडल, विठाला विठाला आबा. दुर्लभ गोष्टी सांगताना संतांनी ह्या सांगितल्या, काही सुभाषितकारांनी काही सांगितल्या, काही संतांनी सांगितल्या. एक दुर्लभ गोष्ट कोणती आहे? सुभाषितकार सांगतात दुर्लभ हो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुना तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनात. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्याही पेक्षा वैकुंठ म्हणजे परमात्मा. ज्ञानदेवा पाठ हरिहा आणि विष्णू सहस्रनाम दे वैकुंठ पुरुष प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. देवाला वैकुंठ म्हटलेले. देवाला प्रिय असणारे साधू दुर्लभ आहेत. विठाला विठाला. भगवद्गीतेमध्ये अर्जुना एवढीच गोष्ट देऊ, बाकी सगळ्या सोप्या आहेत म्हणले. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. हे तो विषयाची दाट झाडी चुकावोनी आला पहाडी सदवासनीच्या. अवघडे ऐशे कैशी याने भेटती ते साधू, ऐशे कैशी याने भेटती ते साधू, ऐशे कैसे याने भेटती ते साधू, ऐशे कैसे याने भेटती ते साधू. ज्यांचा अतर्क तर्क वेणा बोधू, ज्यांचा अतर्क तर्क वेणा बोधू, ज्यांचा अतर्क तर्क वेणा बोधू. जरा सिस्टीम लागली नाही म्हणताना बेसूर व्हाल्या. सिस्टीम ढाकणे कसं व्हालंय, पैसे पाकिट काढून घेईल पुन्हा मध्ये चिरकाले म्हणताना आणि उघडं पडाले. विठाला विठाला महाराज म्हणाले ऐशे कैशी आणि भेटती ते साधू, ज्यांचा अतर्क तर्क वेणा बोधू. बोलताना बरे कीर्तनात, म्हणताना बिघडाले. हा, सकाळचा स्वयंपाक चांगला करीत होती एकाची सून, संध्याकाळी पंक्तीला जा म्हणे. अवघड आहे, किती अवघड आहे. महाराजाला विचारा. नाथराय सांगते चंद्रामृत सुखे शेववील
आस्ता जाता रवी धरवेल, भाया येळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा कठीण आयुष्य कैशी आणि चंद्रामृतई हाता चढे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, हरिप्रियाची भेटी ना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य दे. म्हणतो कोबऱ्या स्वतः सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. थोडं गोड करा. अवघड आहे संत भेटी, बहु 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 अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी, परी जग जेठी, आ आ आ जग जेठी. गडबड करू नका टाळाची. जग जेठी, जग जेठी करुणा केली, आ जग जेठी करुणा केली. कोणता राग आहे? दरबारी. दरबारी कानडा आहे. दरबारी. हा. दो एक जग जेठी करुणा केली. नामदेव आहे म्हणा. तरी जगडे ती करुणा केली, साधनी पसारे गमा पद धनी प म प ग म रे सा ग म धनी धनी पसा तरी जग जटी करुणा केली. आ आ आ राजाला झोप येवा म्हणून म्हणायचा राग आहे. राजाला जर झोप येईना गेली का नाही, मग त्या राजानं काय करायचं, पहिले राजे लोक गायक पाळीत होते. गायक पाळीत होते म्हणजे सांभाळीत होते. हो म्हणजे काय जरा आता राजकारभार म्हणल्यावर माणसाला काही दम पडत, हे डोक्यात अनंत विचार, झोप लागत नाही ना. त्याच्या विचाराला थोडं पाणी मिळावं आणि त्यानं शांत झोपावं म्हणून त्याच्या उशाला तंबुरा घेऊन हे राग म्हणत होते. मी का म्हणला तुम्हाला झोप लागावं म्हणून.
विठाला विठाला बरी जगजीठी अवघड आहे संताची भेट. बरं महाराज, अहो अवघड आहे आम्हालाही माहित आहे. आम्ही तुम्हाला विचारायलो भेटतील कुठं सांगा. आता असं आहे, बाह्य लक्षणाबद्दल साधूच्या बोलता येत नाही. का बोलता येत नाही त्याचं कारण आहे, बाह्य लक्षणं साधूचे असेच असतील असं ठरवता येत नाही. कधी कधी पांढऱ्या कपड्याचे संत झाले, कधी कधी भगव्या कपड्याचे संत झाले. गजानन महाराज सारखे कपडे न घालणार सुद्धा संत झाले. मग कसं म्हणावं की साधू पांढऱ्या कपड्याचे असतात म्हणल्यावर भगव्या कपड्याचे नाराज होतील, त्यांचं पातक लागेल. रुद्राक्षाच्या माळा घालणारे संत होऊन गेले आणि तुळशीच्या माळा घालणारे संत होऊन गेले. बुक्का लेणारे संत होऊन गेले आणि भस्म लावणार सुद्धा संत होऊन गेले. पण बाह्य पोशाखाबद्दल बोलता येत नाही आणि बाह्य पोशाखावरून ठरवता येत नाही. आता कपडे सगळेच घाललेत महाराजांचे, खरा कोण आणि खोटा कोण कळाव कसा. फलटणच्या मुकामाला चोर पकडला, चोर फलटणला, आणि चोर पकडल्यानंतर मी कधी चोरच बघितला नव्हता. त्या उकळकराच्या पालावर गर्दा ऐकू आला, चोर पकडला चोर पकडला. चोर कसा असतोय म्हणून जाऊन बघितलं तर धोतर, मुद्रा, इतकी लांब शेंडी, एवढा माळी. अरे म्हणलं हे तर महाराज आहे की, तुम्ही इथं तर फसाला म्हणला वारकरी. हे चोर आहे ना हे. ते म्हणले मग म्हणले वारकऱ्याचा वेश धारण करून चोरी करायला, सोहळ्यात सगळे वारकरी म्हणून हे व्हायचं. कुंभमेळ्यामध्ये गेला तर भगवे कपडे घालून फिरते चोर. असं मग साधूचा स्वभाव आज बाह्य पोशाखाबद्दल चर्चा करता येत नाही. जगामध्ये पोशाखाला किंमत आहे बाबा, नाही असं नाही. आम्ही एक नियम केलाय, काळ्या पॅन्टीवाला उभा टाकू द्यायचा नाही. डिगुळचा देशमुख असला तरी नियम केलाय. म्हणून मी आल्यामुळे एका कडीपासून असा बघतोय कोणी हाय का पॅन्टी वगैरे. नाही बघतोय मुदाम. आता हिला माहीत झाले, हुशार झाले ते. काळे जॅकेट आहे ते. हा जॅकेट लेवल नाही, ते गार लागाले म्हणून घातले असतील कोणी. नाही गार लागाले पण पोशाख धोतर हे पाहिजे हो. काही काही माणसाला काय वाटतंय, हे महाराज आम्हाला द्वेषानं नाही रे बाबा, संप्रदाय सांभाळण्यासाठी. आता आमच्यासारख्यानं तुमच्याच मनावर वागायचं म्हणल्यावर आमच्या महाराजपणाला काही किंमत राहील का. अरे सासून कवा तरी काठी आपटिल्यावर सून नीट चलत या, आणि तिनं काही बोलायचंच नाही म्हणल्यावर तिला केदारी माळच्या दारात बशीत या. आता उद्यापासून दंडवट सुरू होते, साखर गोळा करून घेऊन ये. विठाला विठाला विठाला. द्वेष म्हणून नाही बोलायचं, कुणाला लागाव म्हणून बोलायचं. एक संप्रदायाचा आपला पोशाख टिकावा. माधव शास्त्री सारखे संत होऊन गेले, किती संप्रदाय जन्मभर. हजारो लोकांचं वाईट म्हणून घेतलं, पण एकादशीच्या दिवशी मेले, त्याच्याहून विजय झाला ना. माधव शास्त्रीनं कधी चोळण्यावर भजण्या उभा टाकू दिलं नाही, पण आम्ही कलियुगात सवलत दिल्या, चोळणा घाला पण पांढरा घाला. तसं म्हणायचं होतं पुन्हा याचीच नाही, तर म्हणून चोळण्यावर भागिल्या. काय रे बा, पोशाखाला किंमत आहे. आता हे आमचे गीते साहेब पोलीस आहेत, हे जर त्या कपड्यामध्ये जर आले तर माणसं घाबरतील का नाही. पोलीस आले, दारूचं दुकानवालं गेट खाली करते, पते खेळणार गोळा करून ठेवते, चोर सावध होते. कशाला किंमत आहे? कपड्याला. तसं आपल्या कपड्याला किंमत आहे. किंमत आहे लोकात जाताना, पण संप्रदायात अधिकार मिळवताना तेवढी कपड्याची गरज नाही, अधिकाराची गरज आहे. एक विषय आपला ते जरा बाजूला ठेवा, ही ऐका. विठ्ठला विठ्ठला. पण भोंदावया मीस घेऊन संताचे, करी कुटुंबाचे दास्य सदा, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती दाहुनी वैराग्याची आणि भोगी विषयाचा. महाराज म्हणाले किलोभर पावडर लावाले. मग भोगी विषयाचा कीर्तनला नेलं, लाली, क्रीम, पावडर, सुनू, शेंटची बाटल. मग हे कोण आहे? भोंदू आहे हो, उघड. विठाला भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. पण बाह्य पोशाखाबद्दल बोलता येत नाही, पण साधूच्या अंतरंग लक्षणाबद्दल मात्र शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आणि आपल्या संतांच्या वाङ्मयीन ग्रंथामध्ये खूप मोठा विषय आलेला आहे. खूप मोठा वाङ्मयामध्ये आलेला आहे. बाह्य पोशाखाबद्दल नाही. आता काळ नेहमी वृत्तीनं संत होता, मारुतीला कळाला का नाही.
रावण महाराज चोरायला आले होते रावण, पण सीतामाईला कळाले का नाही, भिक्षा माळे त्या हिनं सांगितलं म्हणून बरं झालं मारुती राहिला, नाही तर लक्ष्मण काही उठत नव्हता आणि परवा दिवशी राम अयोध्येला येत नव्हते, ते त्या दिवशी मुळा अनर्थ टळला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. उद्या राम बसायत म्हणता कौलीच माझ्या पाठीमाग म्हणा सगळे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम धागिनता, श्रीराम जय राम जय जय राम, 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 राजा रामचंद्र भगवान की जय. हा जमलं. हे आता भजन जे आपण केलं ते त्या दिवशीचा उपकार आहे, नाही तर लक्ष्मण उठत नव्हता आणि लक्ष्मण गेल्यावर रामराय बी उठत नव्हते. लक्ष्मण शक्तीतल्या ओव्या वाचान म्हणजे लक्षात येईल. आहा लक्ष्मणा सामान्य पुरुषार्थी माणूस नसल्यासारखे राम रडू लागले हो. आहा लक्ष्मणा हे काय केले, रणी युद्धा ते सांडिले, शक्ती भेदे शयन केले, मज मोकलिले संग्रामे. वाचणार वाची ते सांगणार सांगते, शक्तीतले मजा. लक्ष्मण एका गावाला शक्ती ऐकायला गेलो, वाचणार वाचू लागला. आ लक्ष्मणा हे काय केले, ये रे रे लक्ष्मणा साध दे गा बंधुरत्न, मज सांडोनी यावना निष्ठुर म्हणा का केले. चला पुढे. आता शक्तीला गेले की त्या पेट्या एक घेऊन आलेत बघा. एका गावाला लक्ष्मण शक्तीला गेले, वाचणार वाचू लागला, सांगणार सांगू लागला. मी पाठीमाग बसलो होतो, एक म्हातारी चचकनच करू लागली. म्हणलं आजी ऐका वाटत नाही तर उठून जा. आता एखाद्याला एखाद्याचं पटत नाही, ज्याचं पटत नाही त्याच्या कीर्तनला जायचं नाही, पण जाऊन उगच यांना कायला घ्यायचं. आता मांडीकडे उगच पटत नाही ना, त्याचं तोंड बघायचं नाही, पण तिथं जाऊन काही महाराज बोला खरं आहे खरं आहे तसं करा. झोल करायचं जमत नाही ना, जायचंच नाही. लिंबाजी मोहाचं जमत नाही ना, गावाला आणायचंच नाही. तुकाराम बुवाचं जमत नाही, बोलवायचंच नाही. काही काही गोष्टी व्यवहाराच्या लक्षात ठेवा. तुम्ही व्यवहार शिकणार, तुम्हाला परमार्थ गावा कळेल. विठाला विठाला. आजी ऐका वाटणं तर उठून जा. ना पाया पडू द्या म्हणल्यावर पडली म्हातारी पाया, माझ्या ओळखीची होती. म्हणलं का, वाचालाय ते थोरलाय आणि सांगालाय ते धाकलाय म्हणली. म्हणलं कुणाचा, म्हणली माझा. म्हणलं राम भक्ताची माय म्हणल्यावर पाया पडू द्या. एक 12 वर्ष झालं भाकर घालीत नाही म्हणली, आणि एकानं परवा दिवशी ठोकलंय मला. इस्तू लावला ह्याच्या रामायणाला. विठाला विठाला विठाला. काय नाही, मी आवशे आणि भजन करायला बसल्या. भजन राम कथा अति पुनीत रसाला, सेवित योगी मुनिजन नारद, गावत ब्रह्मादिक सगळे बघा. रामकथा पुनीत आहे. आणि ते काळणी मी सांगायला आणि मारुतीरायला सांगितलं. म्हणजे मारुतीरायला म्हणायला लागला, डोळे उघडीच ना किंवा डोळ असं करून बघायचा. आणि मारुतीराय डोलायला लागले की पुन्हा सुरू असं करून बघायचं आणि पुन्हा सुरू.
मारुतीरायांनी मध्ये काही खानाखुणा केल्यानं सावध झाल्यावर कोण आहे म्हटले मी मारुती. वा वा साधू महाराज कामाला चाललोय. अरे मारुतीराया काहीतरी खाऊन जा. त्यानं सांगितलं स्वामी उपाशी बसलेत, मालक चिंतेत आहे, नोकरानं मजमस्ती करू नये, मी सेवक आहे, मी काही खाणार नाही. पण तो शास्त्र धर्म सांगायला लागला. काय म्हणायला लागला, घरा आली या राम भक्त, पूजा न करिता जाऊ देत, त्याच्या सकळ पुण्याचा होय घात, आद्धपात तो भोगी. पण सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून. नाही तरी जाण उदक पान तरी करावे. वही बरोबर आहे हो. पाकिट बघून जेवाय जावं, माळ बघून जायचं नाही. वरी फद फद शिजायला खाली फुरकी हाणालाय, आमटी चांगली झाली. हे 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 हसू नका रे, कुठली जमा झाला बाबा. ज्याच्या गळ्यात माळ नाही, सोन्याच्या ताटात वाढलं तरी वैष्णवानं खाऊ नये हो. पण हे काळ संपला आता. जुन्या साधू संतांनी सांभाळलं, माळकऱ्याच्याच घरचं पाणी पिलं, वैष्णवाच्या घरचंच खाल्लं. हे आमचे मारुती महाराज वगैरे होते ना, गाडीला माळ ते हे गाडी हाकणार जर नसला ना माळकरी तर त्याच्या गाडीत बसत नव्हते म्हणा. म्हणून इतक्या दिवस परमार्थ टिकला. आता इथून पुढचं तुमच्या तुम्ही बघा. फक्त म्हणाले पाकिट फुल द्या, कुठेही जीव घाला. कळवतनीचं घर असलं तरी जेवतो. विचार राहिला नाही, आचार राहिला नाही, पुण्यात पावर राहिली नाही, मग जरा सांभाळी जातो मी बी. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं महाराजाला घरला नेण्याचा आग्रह करायचाच नाही, करायचाच नाही. आपण हुशार. आता हे मूर्ख झालेत ना, तुम्ही समाज सुधरा. न्यायचंच नाही. आपल्याला खाचा प्याचा नाद आहे ना, महाराज घरला न्यायचाच नाही. पण तेला तर लय हाऊस, त्याच्या घरला चाललाय, मया कसा येईना या. काही काही माणसं आज बी हुशार आहेत जगात. एक जणाच्या घरी गेलो होतो मी. त्या बाईनं काय केलं, सगळ्याला कपात चहा दिला. अमोल भैयाला, शिवाजी महाराजांना कपात चहा दिला. आणि मला ते ह्याच्यात दिला, प्लेटात नाही दादा, त्या दुर्नाथ ते आपले पंक्तीला असतात का नाही, त्याच्यात दिला. आता महाबीपी वाढला. म्हणलं हिनं समजिलं काय मला. नाही, ह्या दोघांनी कपात द्याला, हे लय काशीचे पंडित आहे तो. ह्याला कपातन मला द्रोणात. बाई मला चहा नका म्हणे, नका. ओळखीलं तिनं ना चहा काय नका म्हणला. बाई हेला कपात आणि मला ह्याच्यात का. महाराज बरं झालं विचारलं. म्हणली मालक पिदाडी हे, दारूची बाटल घेऊन येते, कोणी कपात ओतून पिते. ते पाप मला लागू नये म्हणून द्रोणात दिले. म्हणली विठाला विठाला खबरदार. अरे बाबा काही माणसं म्हणतील महाराज आमचं मन मोकळे, काय व्हालंय आमच्या घरी खाला. नाही जमत बाबा, लायसन पाहिजे वैष्णवानं. शिरापुरी बघून जाऊ नका, भाकरच खा, पण वारकऱ्याच्या घरची खा. त्यानं काय सुधरा घरी आगवी, सुधरा वा सुधरा घरी आघवी, पक्वाने रांदिली बरवी, बर अति बरवी, ते द्वितीय काय करावी दुर्बळ जरी झाला. जमलं की विठाला 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 तरी खाऊ नये म्हणले, बस झालं. दुर्बळू जरी झाला, गरीब झाला, 7 दिवसाचा आणि पक्वान बरवे रांधलेले जरी असले तरी खाऊ नये. 56 भोग केलते की कुण, माझ्या मामानं 56 भोग केलते. दुर्योधनानं पण सांगितलं, दुर्योधन का मेवा त्यागो, साज विदुर घर पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे धाला, मन मोहन मुरली वाला, मन मोहन मुरली वाला, वाला मोहन मुरली वाला, मन मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला. उदक पान तरी करतो म्हणून सरोवरापाशी गेल्यावर त्या मगरीनं सांगितलं, बाबा भुलू नको, काळनेमी नावाचा राक्षस आहे.
मग एवढ्या मोठ्या अधिकारी लोकांना संत कळाले नाहीत, आपल्याला कळतील कशी? पण तुम्ही जर कृपा केली, साधू महाराज, गुरु, संत ज्ञानोबा संतांनी जर कृपा केली, ऐका, साधू मिळणंही कठीण आणि मिळालेला साधू कळणंही महाकठीण. बरं, बाह्य पोशाखाबद्दल महाराज सांगायचं नाही, साधूचं काहीतरी अंतरंग लक्षण असेल ना. मग काय साधूचं अंतरंग लक्षण आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात वैष्णव दया, वैष्णव दया, वैष्णव तो जया, तो वैष्णव आहे. वैष्णव म्हणजे संतांचा समानार्थी शब्द. गाथ्यामध्ये सज्जन, भक्त, संत, वैष्णव हे जे शब्द आलेले आहेत ते संताबद्दलच आलेले आहेत, बरं का. पण तो वैष्णव कोणता? अवघी ज्याची देवावर माया आहे तो वैष्णव. अवघी माया, अवघी देवावरी माया. आता आपली माया देवावर आहे, नसती तर कीर्तनात आलो असतोच का? आज किती गावावर माणसं आलीत बघा, 10-5 गावचे माणसं मंडपात बसलेले आहेतच. मग प्रेम नसतं तर आले असते का? नाही. माया आहे, पण आता 11 वाजू द्या की पातळ होती या. आणि अवघी नाही, पुन्हा शेतावर, घरावर, दारावर, गाडीवर, घोडीवर, कुत्रीवर, मांजरीवर, उकंड्यावर, चपलावर, कपड्यावर, सगळ्यावर वाटून 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 उरलेली देवावर. काय उरत असेल अण्णा? काही उरत असेल? नाही. माया आहे. घरात स्वयंपाक झाल्यावर बायापुरं काय म्हणते? बाबा देवाला नैवेद्य दाखवणी. माया आहे म्हणूनच म्हणते. सप्ताह सुरू आहे, बाबा सप्त्याला पाठ देऊन जाऊ नको. दिवाळीला नाही आलास तरी सप्त्याला ये बरं का. माया आहे, देवावर माया आहे. भावा किती बी बेजारी असू दे, पण 2-4 रुपयाची पट्टी आहे का नाही आपली, ती ठेवून घेऊ नको बरं का. अरे कर्ज काय फिटत राहते रे महागडलं. आता मला माहिती तू या मागं वनवन आहे, पण देवाचं ठेवून घेऊ नको, तो चांगलं होईल. माया आहे बरं का भावा. माणसं प्रेम करतात हो देवावर, करतात, पण प्रेम करताना काहीतरी स्वार्थ ठेवते. स्वार्थ. रिंगटोन चांगले, हर घर में अब ये काही बरे चांगले. ही रिंगटोन आता 2-3 दिवस वाजल्यावर मी काही म्हणणार नाही. विठाला 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 अवघी माया नाही. सांगाय आपली माया आहे पण अवघी नाही. आणि महापुरुषाची अवघी माया देवावर आहे. त्यांना धन आवडत नाही. आता पुढे आपल्याला ऐकायचंय, कायावाच्या मनानं ते भगवंताला समर्पित झालेले महाराज म्हणतात की त्यांच्या जीवनात विषय येतो त्यांचा, दुसरी आवडच शिल्लक राहिली. तुझ वाचोनी के सेवा आनो नावडे, तुझ वाचोनी के सेवा आनो नावडे, तुझ वाचोनी के जीवा प्रेम भावाचे या भावा आजीवेचे या जीवा प्रेम भावाचे या भावा. तुझ
तुझ वाचनी केशवा जीवेची आजीवा प्रेम भावाची भावा ज्ञानोबराच्या विरहिणी वाचा मग लक्षात येईल. विरहिणीचा राजा गेला आता. कोण? बाबा महाराज म्हणायला लागले की माणसाला अंगावर शहारीने जीवीची आ जीवा प्रेम भावाची आ भावा तुझं वाचूनी केशवा अनुनावडी. काय माणसं गेली बरं या सप्त्यात. उत्तम महाराज भजन करायचे. भीमसेन जोशी म्हणाले ते की बाहेर वाजवाय काय मृदंग चांगले ह्याचे वडील मृदंग गात्यावरचं भजन सुरू झालं की मग आनंद. भजने चांगली आपली भाविक माणसं मागं साथ करायची. कशी माणसं दिसायला सामान्य पण अधिकार केवढा. संत होते आणि पुन्हा गुण होता गायनाचा. आवाज नाही. देवाशिवाय काहीच आवडत नाही साधू पुरुषाला. काहीच नाही. देवाबद्दल सगळं प्रेम, देवाबद्दल भावना. हो अवघी देवावर माया. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसणार आहेत. रुक्मिणी आईसाहेबांना परमात्मा पंढरीनाथाला बोलून घेतलं. मालक इकडे या. काय? ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसणार आहेत. जाऊन विचारा की माऊलीला काय आवडतं काय आवडत नाही ते जाऊन विचारा म्हणल्यावर परमात्मा पंढरीनाथ आले आणि ज्ञानोबा यांच्या मांडीवर हात ठेवला. माऊली आता ज्ञानेश्वर महाराज ने शून्याची पोटी निरंजन गुंफा मध्ये ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला. बसले निवांत. देवा कसं काय येणं केलं? माऊली आलोय म्हटले सहज. आता तुम्ही समाधीला बसणार. तुम्ही माझा प्राण आहात. विठोबाचा प्राण सखा तुम्ही माझे प्राण आहात. तुम्हाला समाधी देण्याची इच्छा नाही पण आता तुमचा हट्ट आहे. तुम्ही बसा. फक्त एवढंच आहे तुम्ही मला मायबाप गणगोत इष्ट मित्र स्वजन सखा मलाच मानलेले. माझ्याशिवाय तुम्हाला कोणी नाही आणि तुमच्याशिवाय मला कोणी नाही. तुम्हाला काय आवडतं ते सांगा. माऊली म्हणायला देवा आता आवडही राहिली नाही निवडही राहिली नाही. चांगलंही गेलं आणि वाईटही गेलं. काही राहिलं नाही. आता कशाची अपेक्षा नाही. आता एकच आहे स्वांत सुख भोगावे वृत्ती माझी लीन व्हावे परब्रह्मपद पावावे निश्चयीशी. दुसरी अपेक्षा नाही. हीच आहे. काय नको सगळं सांगितलं मला. हे नको ते नको. इंद्रचंद्र महेंद्र पदे ध्रुवाधिकाची आनंदे ते मी नेगे गा आल्हादे तुझ्या हृदय करीन घोष. मला हे नको ते नको हे नको. मग शेवटी देव म्हणले माझी शपथ आहे तुम्हाला. काय म्हणले? आता माझी शपथ आहे. तुम्हाला काय आवडतं ते सांगा. आता शपथ वाहणं चांगलं नाही. ज्याची शपथ वाहिली त्याचं आयुष्य कमी होते बरं का. झोलकर महाराजाची शपथ हो मी खरं बोलावलं म्हणलं की झोलकर लवकर मरत. ते झालं. मायची आण म्हणलं की आईचं आयुष्य कमी होतंय. खोटी जर असली तर त्या माणसावर त्याचा परिणाम होतोय. बस झालं. वा माऊली माझी शपथ आहे म्हणल्यावर डोळे उघडले खळखळून डोळ्यात पाणी आलं. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणले बहु आवडशी जीवा तुझी आन वाहीन गा देवराया तुझी आन वाहीन गा देवराया तुझी आन वाहीन गा
आवडशी जीवा पाजोनिया बिको कमी करायला बहु आवडशी आवडशी बोला मामा बहु आवडसी जीवा बहु आवडशी जीवा मृदंगाचा थोडा आवाज कमी करा जी दीपक जरा टाळ नीट धर की तसा कसा करलास जीवा पासो हा जमला आता तसा काल निघाला पाहिजे रे जीवा आ दशरथ महाराज म्हणा बहु आवडते जीवा बहु आवडते बहु आवडशी वावा तरी म्हणीचा की काही कळत नसलं काय वा 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 कुठले वा. वा वा आता का आता म्हणत नाही बस गाणी म्हणल्यावर कशी वावा म्हणता बहु आवडशी आवडशी जीवापासो जीवापासो असं का करावं लागते 11 वाजावं म्हणून हो भांडवल पुरत नाही आमच्यापाशी भांडवल तेवढं नाही 2-2 तास बोलायला आपलं थोडं बहुत असते ते मग काहीतरी आपलं एकूण हा आच्याचं एक घास मजाचं एक घास असं जुन्या काळाला मागत करू लोकांचंच पोट भरत होतं केवढाही मोठा माणूस असला त्याचं पोट भरत नव्हतं मागत करूचं का भरत होतं विचारा मला
लोक एक एक कुटकाच वाढायचे, त्याच्यावर ते जगून जात होतं. परब्याचं काम तसंच आहे. सगळ्याचं गोळा करून कसे बी 11 वाजवायचे. 11च्या पुढे जातच नाही. मग डॉक्टरचा फोन आला तर आबायली, डॉक्टर साहेबाचा, आबाईच्या चिरंजीवाचा. आणि आबाईला विचारलं, जरा ही खूप कमी करा की कसं करायला होतं तसं. हां 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 बरं आहे. डॉक्टर साहेबाचा फोन आला तर आबाईला विचारलं, नाना कुणाच आबा कुणाच कीर्तन आहे? आबा म्हणले नानायचं. हां मग येळेवर सुटतंय म्हणले. विठाला विठाला बहु आवडची जीवा, याला म्हणायचं अवघी देवावरी माय. त्यांच्या जीवनात नाही अनेक प्रमाण, तन धन तृणजन. त्यांच्या जीवनात दुसरी मान्यच नाही, धन मान्य नाही, तनाची पर्वा नाही. शरीर संप्रदायाचं ब्रीद वाक्यच आहे, देह जावो पांडुरंगी दृढ भाव. शरीर गेलं तरी चालेल पण भाव सोडणार नाही. आपले भानुदास महाराज संत श्रेष्ठ नाथरायांचे पंजोबा, त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवान नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा, न करी अनिकाचा नामधारक तुझाची. हो अंकिला काही होते, आपल्यात गंधमादन होते रामायणात. शरीराचा सुगंध यायचा आणि कुंभकर्णानं उचललं शिवाजी बुवा आणि असं हातावर घेतलं, असं अंगाला लावलं. हे बघा, माणसानं चांगलं राहावं, शेंट अंगावर टाकावं, पण शेजारचं मरल इतका टाकू नये. त्या शेंट टाकणाऱ्याला एक मरीदा राहिला नाही बघा. अरे बाटल तुझीच आहे, मग काय अंग भिजितोस का? सुगंध लावल्याबरोबर वा काय सुगंध आहे. बर काय नाव तुझं? जय श्रीराम. नाव काय? जय श्रीराम. तुझंही नाव रामच आहे का? जय श्रीराम. जय श्रीराम नाव आहे. बर वा. कोणता परफ्यूम मारलास आज? ते मला मारला नाही, जन्मताच देवानं मारून पाठविले. बर मग एकदाच एकच काम कर म्हणले. काय कर की तू रामाचा हे एकदाच म्हण, विठाला विठाला एकदाच म्हण. मी रावणाचा. किद्दा म्हण? एकदाच म्हण रावणाचा. 500 रुपये आगाव दिले तर तुमचाच आहे म्हणाले मी. कुणाचा आहे? तुमचाच. दुसरा म्हणला त्याने किती दिले तर 500 1000 देतो, तुमचाच आहे. रावणाचा नाही म्हणित श्रीरामाचा आहे. मारून टाकील तुला. ते म्हणला कधी मरण येणारच आहे. मग आज मेलं काय आणि उद्या मेलं काय, काय फरक आहे? तुका म्हणे आम्ही मेलो तारी जाणार, मेलो तारी जाणार, परित्याच्या चरणान सोडावे, परित्याच्या चरणान सोडावे. म्हणे आम्ही मेलो तरी जाणार, मेलो तरी जाणार, संताच्या चरणान सोडावे, परित्याच्या चरणान सोडावे. वा. तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणार, परित्याच्या चरणांना सोडावे. नाही सोडलं, शरीर गेलं तर जाऊ जा, शरीराची पर्वा नाही. मोतीराम महाराजच्या पायात आळ्या होत्या, आळ्या, पण त्याचा विचार केला नाही. जन्मभर वागवल्या. अरे बाई शरीर आहे, नासकच आहे, जाणारच आहे, जळणारच आहे, ह्याला सजून काय होणार आहे? म्हणून तन शरीराची पर्वा वैष्णव करीत नाहीत, धन त्याच्यासाठी प्रयास करीत नाहीत. बाबा वंदनीय, निंदनीय आणि उपेक्षणीय असे 3 जीवन गुरु महाराज भुले बाबा वगैरे सांगत होते पाठात. एक निंदनीय जीवन आहे, एक वंदनीय आहे आणि एक उपेक्षणीय. निंदनीय जीवन कोणाचं आहे? जे शास्त्र धर्माला मानित नाही त्याचं जीवन निंदनीय. वंदनीय कोणाचं आहे? जे शास्त्र धर्माला मानते त्याचं आहे. आणि उपेक्षणीय कोणाचं आहे? भिक्षापात्र अवलंबने, इतकंच द्या, एवढं असलं तरी येतो,
ह्याचं जीवन उपेक्षणीय आहे बरं का. तुकाराम महाराज म्हणे, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, पण तुम्ही 2-2 तास बसून ऐकत आहो त्याला काय करावं. विठाला 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 विठाला. एका गावाला पाकिट देता देता 500 रुपये कमी गेले. ते ठरलेल्याच, ते ठरवायमध्ये दुसरा दलाल असतो या, पण त्याच्यात नव्हता काय की त्यानं डायरेक्ट फोन लावला, किती येते म्हणले. आता मला सांगा, 34,500 रुपये देणारा मनुष्य मामा 500 कमी देईल का? मापता मापता गेले, मापता मापता 500 रुपये कमी गेले. आणि त्यानं मापित 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 जाऊ जेस्तोर त्याला कळालं 500 कमी येत. ते गाडी फिरवलं मला माग आलं, सगळे लोक गेले, मी पारावर झोपलेला होतो एकटाच. येणं सांभाळा झोपतो इथं, झोपतो म्हणलं जा म्हणलं पाहिजे, झोपलो. आलं गाडी लागलं बोलाय, गाव असलं तसलं, माणूस की नाही, हे नाही, मूर्ख लोक आहेत. अरे म्हणलं मूर्ख तर तुला आणणार आहेत म्हणून मूर्खच आहेत किती, ते मूर्खच आहेत असं बोलायला लागलं तुकाराम बुवा. ते म्हणलं महाराज बोलू नका, काय कमी आहे. पण योगायोगानं काय झालं, मायापाशी पैसे होते पण ते गाडीमध्ये होते, ते ड्रायव्हर गाडी घेऊन गेलं घरला आणि मी पारावर. किती रुपये कमी आहेत? 500. म्हणलं महाराज तितक्याला म्हणून इथवर परत आला, 200चं तेल जळायचं असेल की तुमचं. ह्या का म्हणला मग 1000चं जळूच, आपण 500 कमी घेऊन जाणारच नाही. 2 जण बसलेले होते बाजूला, एक जण उठून आला, काय झालं महाराज? 500 रुपये कमी दिले. 2 नंबरी होती. एक जण म्हणला, एवढ्या मोठ्या माणसाला 500 रुपये कमी द्यावं कर? अरे 500 वाढून द्यावं लागतील म्हणला, आपलं गाव मूर्ख आहे म्हणला. त्या गावातलेच होते ते, आपलं गाव मूर्ख आहे म्हणला, 500 वाढून द्या. काय कीर्तन केलं महाराजानं, वा इतक्या वेळ कानातला आवाज जायना झालाय म्हणला. आणि आम्ही दोघं जे पारापाशी बसलो का नाही, तुमचाच विचार करीत बसला म्हणला. एवढं. एक दुसरं म्हणतं, जाय रे त्या पुढाऱ्याला बोलून आणि कोण आहेत ते म्हणतं त्याचं घर लई लांब आहे रे, जाय की. मग गेलं ते. दुसरं बसलं, महाराज ते कसं येणं झाले जाऊ म्हणला. महाराज तिथं गेल्यावर ते जर म्हणले मी 35,000 रुपये दिले तर ते 34,500 माझ्याकडे द्या. पाकिट घेतलं आणि गेलं महाराज, उजडून गेलं, आणखी आलेच नाहीत. शा दिल्या 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 आणि गेलं. मला विचारले महाराज ते कोण? मला काय ओळख आहे बाबा, मी बी नाहीच आहे म्हणलं. गेले. उपेक्षणीय जीवन आहे हो. हे पोरो ह्याच्यात मजा नाही रे, ह्याच्यात मजा नाही. कचकच काम करा, दन करा, आणि जरी फिरलाव तरी आयाचीच वृत्तीनं फिरा, असा वारकऱ्याचा धर्म आहे. दिलं ते घेऊन गुमान आनंदानं गावाला आशीर्वाद देऊन जावा. नाही रे नग आता हा जरा हुशार व्हा की गावा तरी. विठ्ठला उपेक्षणीय जीवन आहे, या जीवनाचा विचार नाही. म्हणून साधू पुरुषाला धनाची किंमत नाही. अहो दिलं तरी फेकून दिलं. जळोजी मळोजीनं तुकाराम महाराजांनी छत्रपती आमच्या शिवरायांना परत पाठविलं. तण धन आणि समाजाचा विचार संत करीत नाहीत का? समाज असा आहे, कुणालाही मानितोय, कुणालाही 2 दिवस वावा करतोय, कुणालाही डोसक्यावर घेतोय, पुन्हा फेकून देतोय. मला एक गोष्ट विचारायच्या तुम्हाला, तुम्ही सगळे शहाणे माणसं आहात, समाज कधीतरी कुणाच्या पाठीमागं राहिलाय का? अहो बापाला मानी नाही हो, तुम्ही महाराजाचं सांगाला. बापाला काय केलंस? काही उपकार केलास का? दुनियाच करायला का तू केलंस? बापाला म्हणले तो कवा कवा तसलं ऐकलं की मला वाटते परब्या तू लय चांगलं केलंस. बापाच्या मागं, मायबापाच्या मागं समाज राही नाही. महाराज लोकांच्या मागं राहत असते. 4 साल ही महाराज चालतोय, ते गेला की दुसरा येतोय, तिसरा गेला की चौथा येतोय, 2 वर्ष समाज चौचाकीतून सोडून देतोय. झालं, टिकत नाही समाज आहे. अरे तमाशात गेलं तरी वावा म्हणते, कीर्तनात आलं तरी वावा म्हणते. पण तुका म्हणे आता ऐका तेजोनी अजन लोक तैसा वोक. लोक काय म्हणतील ते ऐकायचंच नाही. शास्त्राला, धर्माला आणि संप्रदायाला जे योग्य वाटेल तेच करायचं. एक जण मला म्हणला, ना तुम्हाला अंगठी घाला वाटायला? नको बाबा म्हणलं, जाय तिकडे, उगं काय यांना घ्यालास? माझी इच्छा आहे, तू इच्छा उद्या मला बायको करून द्यायची होईल, मग काय करूच का? नको नको, हाय ते बरं आहे. कुठं आडरानात कुणं गाडी आडविली आणि 2 थापडा हाणल्या, त्या काही अंगठी बी जाईल आणि थापडाला मोतन होईल की माणूस. नको.
कोणी काही म्हणे, आपल्या आपल्या इज्जतीत आपल्या आपल्या वजनात आपापल्या धोरणात राहायचं. फक्त विचार करायचा शास्त्राचा आणि संताचा. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. फक्त ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणलं पाहिजे. प्रभाकर महाराज मेला वरी गेला, महाराज चांगला आहे, संप्रदाय सांभाळत होतं, लोकांनी बोलत होतं, चांगलं वाईट सांगत होतं, लवून चोपून वागत नव्हतं, कुणाची भीडभाट होत नव्हतं, खरं बोलत होतं, ह्याला इकडे घ्या. ते नाही म्हणा, तुम्ही गैरा त्याने इकडे या म्हणून काय होणार आहे. विठाला तुका म्हणे खरे सांगे, तुका म्हणे सत्य सांगे, येवत रागे समाजाची परवा. समाजावर बघू नका, समाज आहे काळे असं आहे, जाऊ द्या तसंच आहे. हा मग काय करा, आणखी साधूचं लक्षण काय, पडता जेड भारी नेमा नटळे निर्धारी. केवढंही संकट पडलं तरी नेम सोडित नाही. काही हो द्या, घरात बायको गरोदर सांगालिया, मालक 9वा महिना संपत आलाय, बाजार पाहिजे म्हणून सांगालिया बायको आणि हे पत्ता घेऊन गेले पंढरपूरला. देवाने येऊन सारलं ठेवलं, ते विषय वेगळा. नेमा नटळे, घरात किती संकट आले पण वाऱ्या सोडल्या नाहीत, भजन सोडलं नाही. असे लाखो उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, पण आता टाइम पुढे गेलाय. भजन करा विठोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुका म्हणे याती भोका तयाची. महाराज हे कळालं, पण साधू ब्राह्मणाचे असतात, क्षत्रियाचे असतात, वैश्याचे असतात का शूद्राचे. अरे साधूला जातच नसते. यातायाती धर्म चोखोबऱ्याचं उदाहरण भक्ती विजय ग्रंथात. चोखोबऱ्याला द्वादशीची पंगत दिल्यावर देवानं विरोध केला इंद्रानं, आणि त्याच्या स्वयंपाकात ते अमृत विटलं इंद्राचं वरी. देवाला पांडुरंगाला म्हणला, इंद्र द्या, सगळ्यांनी पंक्ती दिल्या, आम्हाला परवडलं, पण ह्या चोखोबऱ्याला पंगत असते म्हणला, आणि आम्ही जेवाय जावं का. देव म्हणले दिली दिली दिली, चोखोबा माझा आहे, तुला येऊ वाटलं ये नसता नको येऊ. इंद्र वर गेला आणि बायकोला म्हणला आण गा अमृत प्याला. आणला अमृत प्याला तर इटक वाशी आलाय. बायको म्हणली अमृत इटले मालक, सगळंच इटले. कसं काय. हरिजनाची कोणा साहत गोविंदा नाही त्याची. आले देवाकडे, देवा अमृत विटले. ज्याची निंदा केली त्याच्याकडे जाय. चोखोबऱ्यानं हात लावल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर अमृत शुद्ध झालं. चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत, चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत. एका जनार्दनी मात काय सांगू, एका जनार्दनी मात काय सांगू. किती चांगलं प्रमाण आहे. हा चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत, आणि एका जनार्दनी मात काय सांगू. चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत, एका जनार्दनी पाठ करालोय हो मात काय सांगू. लय म्हणजे तिथल्या तिथं प्रमाण. आणि म्हणून जातीचं महत्व नाही, कोणाही जातीच्या असू द्या, काय करायचे आपल्या. फक्त वागण्यात निकी आहेत का, या नियमात पक्के आहेत का, एवढे सांगितलेले नियम ज्याच्या ठिकाणी बसतेत ते संत आहेत. मग ते कोणतेही असू द्या. म्हणून आजचा हा सेवा करण्याचा योग आला. 11:15 वाजलेत आता, वेळेला सुटलेलं बरं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलीचा फोन आला गावकरी मंडळीच्या तर्फे. दरवर्षी पहिला दिवस असतोय, यंदा चिखलीच्या बोकांडीवर सारडगाव बसलं. चिखलीला नियम असतोय, आज पत्रिकेवर तिकडे नाव आहे. मी गावोगाव एकच सांगत असते, बाबा एकच नियम ठेवा, चाळवा चाळवी करू नका. काय होतंय, नियम जिकडे तिकडे गुंतलेले आहेत. आता माणसाली वाटते बा हे जरा हलके महाराज आहेत, अलीकडे घ्यावं, हलके अलीकडे घ्यावं, आणि जरा चांगली पुढे घ्यावं, चांगली. आता चांगली मोठ्या पाकिटाचे मी कायला म्हणून बुवा तसलं असं घ्यावं वाटते. हे गाव कदर करणार गाव, सगळेच आपले गाव मानते त्याचं बदल. पण एक नियम ठुला काय होते, माणूस आता हे नियम रिकामा ठुला. सारडगावचा आहे आज, आता हे दशमी आजची. चिखलीला 12 वर्ष झाला आहे. आज बी पत्रिकेवर आपलंच नाव आहे चिखलीला. ते मी कोण फोन आल्या म्हणलं बाजारात प्रेम आहे, काही अडचण आली असेल मागं पुढे केले, येतो म्हणलं मी, दिलं. कीर्तनाची मोठ्यान बेट्या सत्याची गरज नाही. आमची कीर्तन म्हणजे उगा आपलं पहिला लेकराचा खेळ होता बघा, घडीतच मोडायचा निघून जायचं. आपल्या असे हरिनाम घ्यायचं, काळ जात नाही म्हणून समाजात फिरायचं. काही प्राप्तीची गरज आहे का तुमच्याकडून. या
आताच चहा पाणी सुद्धा सोडून दिले कोणा, नकोच म्हणलं, कोणी काही घालायचं पिलायचं. त्याच्या माया 4 दिवस वाचायचं ते नकोच म्हणलं आपल्याला. नको विनोद केला. आम्हाला समाजाची काही गरज नाही, आवश्यकता नाही असं नाही, गरज आहे, पण पैशाची, मानाची, मोठ्या हाराची, लय मोठ्या सप्त्यात कीर्तनाची गरज नाही. कुठेही सेवा करायची. तांड्यावर बी तेच आहे, वाडीत बी तेच आहे, गावात बी तेच आहे, मोठ्या सप्त्यात बी तेच अभंग आहे, तेच कीर्तन आहे, बारक्यात बी तेच आहे. फक्त जरा ऐका, तुम्ही जरा VIP लोक जमताल तिथं थोडी गैरादी असते. काय सेवा म्हणजे सेवा आहे हो. ती बारक्या गावात केली काय, पुण्यतिथीला केली काय, ह्याला केली काय, पहिल्या दिवशी केली काय, शेवटच्या दिवशी काय, सेवाच आहे. जरा अडचणी निर्माण होत्या. माऊलीनं फोन केला, म्हणले ना आणि हो का पुन्हा तुम्हाला असं वाटतं नका एखाद्या गावानं नियम मोडला आणि त्या गावावर महाराज रुसलाय. अरे गरजच नाही की रुसायचे कशाला. गाव तुमचं, तुम्ही मालक, तुमच्या मनावर तुम्ही करायचं. आपण रुसून बसा काय आपल्या बापाची वतनदारी आहे. मोहा नियम काच घेतला नाही कधी काय आपल्या आज्यानं ठुलेली जाऊन उकर आहे काय, काहीच नाही. पण सारडगाव प्रेम करणारं गाव आहे. किती वर्षापासून मान सन्मान, दोंड्याच्या महिन्यात काही देणं घेणं नसताना बोलिलं त्या महाराजा गुरुजी बरोबर आयर सत्कार आदर काही आहे का, काही संबंध. काही रामकृष्णारीला आलतो का घंटावर पहारा केला होता का काय. पण सारडगावचं प्रेम आहे. कोणताही कार्यक्रम असू द्या मान सन्मान देऊन विचारतात. माऊलीचा फोन आला, ना जरा 3ऱ्या दिवशी म्हणलं ठीक आहे माऊली, काही अडचण नाही. चिखलीवाल्याला सांगितलं सारडगाव प्रेमाचं गाव आहे आणि तुम्ही बी आपलीच होत म्हणलं चिखलीला. उद्या आता चिखलीला खूप दिवस झाले म्हणलं, उद्या दुपारच्या पारी येतो कीर्तनला, उद्या एकादश आहे, बेस्ट दुपारच्या पारी कीर्तन करू म्हणलं. दशमीच्या दिवशी सारडगावला चाललो. तब्येत बरी नाही म्हणून सांगावं तर पत्रिका कुठंतरी बघत येतच पुन्हा घोटाळा होतोय नाही का. सारडगाव लोक समजदार आहेत, अडवून धरीत नाहीत. जा ना आमच्याकडे उद्या या. मग उद्या या म्हणलं ठीक आहे म्हणलं. उद्याचे बापूदेव आजच्या जागी, मी बापूदेवाच्या जागी, अशी आलटा पलट केली चिखलीला. जमलं मग सारडगावला केदारी महाराज सेवा आहे. गावकऱ्याचं प्रेम आहे, भागाचंच प्रेम आहे. आपलं वेडी वाकडी जशी जमल तशी करण्याचा प्रयत्न केला. माऊलीनं म्हणले या लवकर. मला दशमी काही जेवायचं नाही, काही नाही, पण येतो तेवढंच दर्शन. 2-4 भारी येत असतोय सप्त्यात, पण आमदा खळे बकळीत येणवाचा वाण नाही. 2-4 कीर्तन ऐकत असतोय, मुद्दामचं रिकामट होत असतो. या सारडगावच्या सप्त्याला आपलं 2-4 दिवस येऊन बसायचं, ऐकायचं, जायचं. हा दिंडीच्या दिवशी येतो की यंदा येतो, पण तरी आयर घ्यावं लागतंय. यंदा राम बसणार आहेत. हा दिंडीला येतो, उगा हसायलो. दिंडीच्या दिवशी येतो. प्रेम आहे म्हणून फोन केला. सगळेच प्रेम आहे आणि हे दृष्ट लागण्यासारखा उत्सव आहे. मला केवढा सप्ताह आहे, काय गावाला हाऊस आहे, कुठून लाईटिंग टाकली आहे, किती रोज किती गाय, किती भजनी, किती गावाहून माणसं. आणि जगात एवढा सप्ताह असेल, जेवढे वाहनं ऐका येतील तेला सुद्धा कुठं भजण्यापुरत्याच वाहनाला देत असतील. पण सारडगावचं नवल आहे, ऐकाय आलेल्या लोकांनी ऑटोवाले माणसाली झोपूच देणं झाली महाराज. चला हे वैभव आहे. आणखी वाढतं हो. गावामध्ये आरोग्य, सुख, संपदा, धन समृद्धी नांदावी. केदारी महाराजचा आशीर्वाद सगळ्याला आहेच, पण आणखी प्राप्त व्हावा. भावो तुम्ही जेवढं करताल तेवढं थोडं आहे. हे संताचा उत्सव आहे केदारी महाराजाचा. आणि केदारी महाराज किती नटत असतील हो या सप्त्याला. नाही माझा सप्ताह आहे, माझा एवढा थाट आहे, वरितेला आनंद. इथंच येऊन बसतील ते 7 दिवस. म्हणून असं हे संताचा दरबार आहे, संताची भूमी आहे. साधू संतांनी, महापुरुषांनी हे तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. पण या आशीर्वादाचा फायदा म्हणजे एवढा मोठा उत्सव आहे. थोड्या वेळ बोलण्याचा प्रयत्न केला, काही पुन्हा एकदा चुकलं हुकलं असेल क्षमा करा. सगळ्यांनी धन्यवाद. सगळे महाभजनी मंडळी सर्वांनी साथ केली. अशीच कीर्तनात शिस्त राहा. प्रमाण म्हणू नका असा आमचा आग्रह नाही, म्हणा, पण एखादं प्रमाणाचा अतिरेक होऊ नये कीर्तनात. पण आज सुंदर प्रकारे छान प्रमाण मुद्देशोध सगळ्यांनी साथ दिले आणि सुंदर मृदंगाचार्यही सुंदर आहेत, गायकही सुंदर आहेत. आता इथं काय कमी आहे, सिस्टीमलाही सुंदर आहेत. हे आपले ढाकणे महाराज सिस्टीम चालवायला. आता हे मध्ये बंदिस्त असल्यामुळे एखाद्या वेळेला मेळ लागत नाही, काही नाही, बंदिस्त आहे. पण तरी एवढ्या बंदिस्त ह्याच्यामध्ये सिस्टीम चालविणं अवघड आहे. सगळ्याला धन्यवाद. बाहेर टी बघत बसणारे, तंबाखू खात कीर्तन ऐकणारे त्याला धन्यवाद. हां आडव त्याला सगळ्याला धन्यवाद. हे कॅमेरेवाल्याला धन्यवाद. बाहेर लोकायला पोहोचते व्हायला कीर्तन, बाहेर बसणाऱ्या लोकायला. हे बघा, यंत्रणेचा विरोध करू नका, स्वीकार करा. काळानुसार जास्त लोकायला फायदा घेता येतो. लाईव्ह सुरू आहे, लाईव्ह. आणि पुन्हा यूट्यूबला
नको टाकू मज आजचं तेवढं. युट्यूबला नको, लाईव्ह राहू दे आपला. युट्यूबला टाकायचं जाणं, युट्यूबला टाकायसारखे कीर्तन नव्हतं रे हे. हां उगं साधे बोळे आपले खाड्यावरले गप्पा असं लाईव्ह चालू द्या. लाईव्ह चांगले, बाहेर 4 लोक ऐकतेत. आता पुन्हा पुन्हा सगळ्याच्या चरणी दंडवत. एक सूचना, 22 तारखेला राम बसायलेत. कुठेही सांगायला तर रोज आनंदच मावन आहे. आनंद झाला अयोध्येशी आला रघुनाथ, अवघा जय जयकार आळंगीला भरत. आणि केवढा मोठा आनंद उत्सव. आणि तुमच्या सप्त्यात आलाय पुन्हा ते. तुम्हाला स्वतंत्र करायची गरजच नाही. मुद्दाम केवढं भाग्य आहे सारटगावचं. आमच्यासारखे मुद्दाम सप्ते करावं लागले. 60,000 रुपये गेलेत. मी आता बसतो, अमोल महाराजाची रामकथा सुरू आहे. तुम्हाला मुद्दाम मध्ये आला. सुंदर नियोजन केले गावाल्यांनी. मला सांगितलं कीर्तन ठेवलंय, अमुक ठेवलंय. कोण्या गावात केलं नसलं तर तुम्ही गेल्यावर करा. आणि गाव उत्सव करा त्या दिवशी. गावगाव घरोघर करा. गावगाव नाही, घरोघर. हां काँग्रेसचा असला तरी करा, राष्ट्रवादीचा असला तरी करा, भाजपचा असला तरी करा, रासपाचा असला तरी करा, ब्राह्मणाचा असला तरी करा, क्षत्रियाचा असला तरी करा, शूद्राचा असला तरी करा. सगळेजण करा, कोणी तसं राहू नका. पण हे थोडा आनंदाचा सोहळा आहे. सलग आहे. 22 तारखेला आणि 23ला पालखी यायली फिरायला. चांगला भाग्याचा सण आहे.
जन गडबड करू नका निवांत. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम केदारी महाराज की जय. भगवान बाबा महाराज